आज आपण आलोय पांडेगावचं बगाड बघायला. जाताना रस्त्यानेच बैल दिसले. बगाडाला झुंपण्यासाठी त्यांना धुवून न्यायची तयारी चालू होती. बगाड यात्रा चालू व्हायला वेळ होता. मग आम्ही श्री काळभैरवनाथाच्या मंदिरात दर्शनाला गेलो. मंदिर अतिशय सुंदर असून त्यावर केलेली सजावट आणि रंगकाम लक्ष वेधून घेणारं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दीपमाळा असून त्याला लागूनच दोन्ही बाजूला तोफेच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम हे लाकडामध्ये केलेले असून तिथून पुढं गर्भगृहात केल्यानंतर नाथांची मनमोहक अशी मूर्ती दिसते. मंदिराला प्रदक्षिणा घालून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच समोरची एक छोटीशी बगाडाची लाकडी प्रतिकृती दिसली. ती बघून आम्ही बगाड बघायला निघालो. जाताना वाटेवरच किल्लार बैलांची मोठी दावण दिसली. हे सर्व बैल बगाडाला झुंपण्यासाठी आणले होते. उन्हाची तीव्रता पाहता त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीसाठी मंडप बांधलेलं होतं. शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच बैलांची देखील काळजी घेतो, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. वेगवेगळ्या खोत्यातील सगळे लोक आपापले बैल घेऊन बगाडाच्या ठिकाणी घेऊन येत होते. थोड्याच वेळात बगाड यात्रा चालू दिसतोय असे गावकरी म्हणाले. बैलांच्या पावलामुळे रस्त्यावर होणारा आवाज आणि गळ्यातील घंटेचा आवाज हा उत्साह वाढवणारा होता. हा रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवायचा आहे. सगळ्यांवर गाड्यावर बसायचं नाही. मगाशी जशी मोजकी बसला असंच लोकांनी बगाड बाहेर निघेपर्यंत बाहेर बसायचंय, गाड्यावर बसायचंय. बगाडासाठी मानाचा असणाऱ्या खोता क्रमांक 1 मधील बैलांना बगाडाला झुंपण्यासाठी बोलवण्यात आले. हार्दिक अभिनंदन आणि आभार. सेवा अशीच करा कायमस्वरूपी. लागेल तसं खा. हे खालावतानी त्याच्यानंतर खुटा क्रमांक 7, खुटा क्रमांक 7, त्याच्यानंतर खुटा क्रमांक 6, खुटा क्रमांक 5, खुटा क्रमांक 4 आणि खुटा क्रमांक 3 आणि खुटा क्रमांक 2.
गावापासून काही अंतरावर बगाडा चरत असतो. धार्मिक विधी करून बगाड्याला बगाडासाठी जुंपलं जातं. या वर्षीचा पांडे गावच्या बगाड्याचा मान श्री अमित प्रताप टिके यांना मिळाला आहे. पांडे यांच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत. विशेषतः कालाबादप्रमाणे सहकार्य करतात हे पूर्ण या ठिकाणी उपस्थित आहे. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ पांडे आणि राष्ट्रपती पांडे यांचे गाड्या खुर्च्या असतात त्यांनी काढायचं. फोर व्हीलर पुलाच्या गाड्या असतात त्यांनी काढायचं. गाडीला काही झालं तर यात्रा कमिटी ग्रामस्थांचा जबाबदार राहणार नाही. हा बगाड्याचा जनावरांचा खेळ. पहिलं सरळ पुढे जाऊ द्या. पहिलं सरळ पुढे जाऊ द्या. तेव्हा पहिलं सरळ पुढे. खुदा नंबर 1 यांनी नामांकित त्याग केलेला आहे. अत्यंत उत्कृष्ट प्रकारे याला बाहेर काढलेला आहे. खुदा नंबर 1 चे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. खुदा नंबर 1 यांनी नामांकित बैलांनी काम केलेलं आहे. खुदा नंबर 1 चे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. बैलांनी काळ्या भैरवनाथाचा आशीर्वाद आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावर चिखलातून गाडा बाहेर काढून रस्त्यावर आणला. काशीनाथाचे सांग भलं. पावसामुळे जरा अडचण. आणि गाडा असं नामांकित घेतलाय. तरुण मित्र मंडळाचे भेटेल आणि काम केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ पांडे आणि यात्रा